मोठमोठ्या प्रकल्पांसाठी आपल्याच जमिनी घेतल्या जात आहेत आणि त्यामुळे मराठी माणसाचंच नुकसान होत आहे असं म्हणत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या प्रकल्पांविरोधात एल्गार केला। ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये बाहेरचे लोक जमिनी विकत घेतात असा इशारा राज यांनी दिला। कर्जतमध्ये मनसेतर्फे सहकार शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झालं। यावेळी राज यांनी हा इशारा दिला। कुठलंही युद्ध काढून जर समजा बघितलं तर काय युद्ध म्हणजे काय, जमीन अक्वायर करणं। ही जमीन अक्वायर करणं याला आपण इतिहास म्हणत आलो। ती लढून जमीन आपण अक्वायर करतोय। आज महाराष्ट्र इतका बेसावध आहे। पूर्वी लढाया तरी व्हायच्या, आम्हाला कळायचं तरी की हे जमीन आमची घ्यायला आले आहेत। आता राजकीय दृष्ट्या इतक्या हळू पद्धतीने तुमच्या जमिनी आता हातामध्ये घेतल्या जात आहेत, उद्या तुमच्याकडे काही तुमचं अस्तित्व राहणार नाहीये। आणि उद्या या सगळ्या जमिनी आता मी तुम्हाला सांगून ठेवतोय, धोक्याची सूचना रायगड जिल्ह्यासाठी खास। आता पुढच्या काही दिवसांमध्ये तो सिलिंग तयार होईल, तो काय म्हणतात त्याला, शिवडी नावाशिवा हे विमानतळ येणार। माझी मराठी बांधवांना, भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की हे काय चालू आहे ना आपल्या आजूबाजूला, सतर्क राहा। कोणी मराठा, कोणी कुणबी, कोणी माळी, कोणी साळी, कोणी आगरी, कोणी ब्राह्मण, कोणी मराठा, काय चालू आहे हे चालू नाहीये, हे चालवलं जातंय। हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये, हा एकत्र राहू नये, यातला मराठी माणूस एकत्र राहू नये, याच्यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत, हे आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीयेत। ज्या प्रकारचं राजकारण आज देशभरामध्ये सुरू आहे, ज्या प्रकारची न्यायालयीन व्यवस्था सुरू आहे, उद्या मुंबईला हात घालायला वेळ घेणार नाहीत ते। उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायला, विदर्भाचा तुकडा पाडायला वेळ लावणार नाहीत ते। आणि हे का आज नाही चालू आहे, हे गेले 70 वर्ष सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।